तर पुण्यातील जमीन व्यवहार प्रकरणात महार वतन परिषदेनं झी 24 तासचं कौतुक केलेलं आहे। झी 24 तासनं ही सर्वात अगोदर ही बातमी दाखवली आहे। तर या संदर्भातली एक मोठी बातमी आपल्याकडे येते। पार्थ पवारांविरोधात संघटना आक्रमक झाल्याचं कळतंय। ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करा अशी मागणी करण्यात येते। विविध संघटना पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाल्यात। पार्थ पवारांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी सध्या केली जाते। आताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। पार्थ पवारांविरोधात संघटना आक्रमक झालेल्या आहेत। ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जाते। तर याच संदर्भात आणखी एक मोठी बातमी येते। पुण्यातील जमीन व्यवहार प्रकरणात महार वतन परिषदेनं झी 24 तासचं कौतुक केलेलं आहे। झी 24 तासनं ही सर्वात अगोदर ही बातमी दाखवली आणि तिचा शेवटपर्यंत पाठपुरावा केला। या कार्यामुळे संपादक कमलेश सुतार यांचे देखील आभार त्यांनी मानलेत। तर याच संदर्भात त्यांच्याशी बातचीतही आमच्या प्रतिनिधींनी केली आहे। पुण्यातील महार वतन जमीन घोटाळा प्रकरणात दिवसेंदिवस नवनवीन अपडेट समोर येत असून या प्रकरणानंतर आज महार वतन परिषद सुद्धा आक्रमक झालेली। आपल्यासोबत स्वतः बोलण्यासाठी परिषदेचे अध्यक्ष आहेत मिलिंद गायकवाड सर। झी 24 तासने हे प्रकरण ओपन केलेलं आहे। सुरुवातीला कसं पाहता याकडे? छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या इनामी जमिनी दिल्या त्या इनामी जमिनीवरती होत असलेला अन्याय, सातत्यानं होत असलेल्या अन्यायावरती आवाज जो आमचे मुख्य संपादक परममित्र कमलेशजी सुतार यांनी जो आवाज उठवला त्याबद्दल मी महार वतन परिषदेतर्फे, माझ्या सर्व सहकाऱ्यांतर्फे, समाजातर्फे, श्रीमंत छत्रपती राजे प्रतिष्ठानतर्फे आणि छत्रपती उदयनराजे मित्र समूहातर्फे त्यांचे हार्दिक आभार मानतो की अशा अन्यायाला वाचा फुडली त्यांनी आणि सातत्यानं तुम्ही असेच करत राहा। मी खूप ऋणी आहे त्यांचा आणि अतिशय त्यांना पुनश्च आभार मानतो या झी 24 तासच्या आणि कमलेश सुतार आणि सगळ्या टीमचे की ते तुम्ही आम्हाला एवढी आवाज उठवण्यासाठी मदत केली आणि हा अन्याय जो महाराष्ट्राला कलंक लागलेला होता तो तुम्ही दाखवून दिला, म्हणजे तो मिटवण्याचं कामही तुमच्याद्वारेच होईल एवढे मी आज या दिनी त्यांचे आभार मानून त्यांचे पुढील वाटचालीस त्यांना अभिनंदन करतो। सर, त्यांनी अभिनंदन केलेलं आहे। खूप मोठं प्रकरण ओपन केलं असं सुद्धा म्हटलं, काय पाहता? खऱ्या अर्थाने मी खरंच या झी 24 तास चॅनलचं आणि संपादक कमलेशजी सुतार यांचं मनापासून कौतुक करतो। याचं कारण असं आहे की या प्रकरण तर गायकवाड साहेबांचं आहेच, पण ज्यांच्या विरोधात ते प्रकरण आहे ते आज या सत्तेतलं एक मोठं नाव आहे आणि त्यांच्या विरोधात जाऊन हे प्रकरण ओपन करणं, ह्याला न्याय देण्यासाठी या महार वतनदारांच्या साईडने उभं राहणं हे खरंच कौतुकास्पद आहे आणि याची नोंद या इतिहासात लिहिली जाईल की झी 24 तासनी या कामाला सुरुवात केली। त्याचप्रमाणे मी हात जोडून झी 24 तासला विनंती करतो की ज्याप्रमाणे गायकवाड साहेबांचं प्रकरण गायकवाड कुटुंबियाचं केलं त्याचप्रमाणे पुढे तुमच्यावर आमचा फार विश्वास आहे की आज न्याय देण्यासाठी कुठंतरी एक चॅनलच्या माध्यमातून आपण पुढं आला। त्याचप्रमाणे आपण जे चौथं स्तंभ आहे हे पत्रकारितेचं ते आपण खरंच जपताय, याचं मी मनापासून कौतुक करतो। आणि याचप्रमाणे आपण पुणे शहरातील इतर ज्या केस आहेत, जे राजा बहादूर मिल पुणे स्टेशन जवळील जावळे महारवतनाची केस आहे याचे पुरावे देखील आम्ही आपल्याला देत आहोत। येरोड्यातले गायकवाड यांचे पुरावे देखील आपल्याला देत आहोत। हे प्रकरण देखील आपण ओपन करावेत, या जनतेसमोर आणावेत अशी आपल्याला हात जोडून विनंती करतो। पुनश्च एकदा आपल्या सर्व या पत्रकारांचं मी मनापासून कौतुक करतो, त्यांचं अभिनंदन करतो, त्यांचा धन्यवाद समाजाच्या वतीनं व्यक्त करतो। नक्कीच सर, यापुढच्या काळात झी 24 तास असेच अजून काही मोठमोठे प्रकरण ओपन करीत झी 24 तासने ओपन केलेल्या या प्रकरणाचं महार वतन परिषदेकडनं खरं तर कौतुक करण्यात आलं असून झी 24 तास यापुढच्या काळात अजून मोठे घोटाळे ओपन कर हे नक्कीच तब्बल खरं असणार आहे। हेमंत सापुडे, झी मीडिया, पुणे।